अजून वरून दोन्ही करून सोबत बहुत वेटेड आहे, बहुत लोड चालते त्याच्यावरून. दिवस रात्र गाड्या धावते. झुल्यावर आहे का या? पूर्ण रेल्वे घालून यवतमाळ लाईन. बॉम्बे लाईन आहे ते. नाही, यवतमाळची काढली ते. यवतमाळ बॉम्बे लाईन आहे पूर्ण दोन्ही लाईन. साला ढेबे इथूनच परत असेल. सरळ सरळ बाईकने नाही जात वाटते तो, आहे ना? बाईकनं जायला नाही परवडत यवतमाळली. तर किती दूर आहे यवतमाळ? 120 किलोमीटर. आपल्या गावावरून 130 किलोमीटर पडते. ट्रॅव्हल्सला का 100 रुपये तिकीट असं, 100-150 रुपये तिकीट असं. हे फुकटचीच ट्रॅव्हल्स आहे दिल्ली. वापस नेते ना. हो का? फोन करत असते. फोन करून नेते. तोच नेते. नागपूरला जाते का मग? नाही, बळच अपडाऊन करते. लग्न येतात तो नागपूरला येऊन राहिले मग जाईल. उसकी मर्जी, इधर भी जाए. फक्त आता आपल्याला कुठं जाणार? दहेगाव स्टेशन. दहेगाव स्टेशन आहे. गुलगावच्या पहिल्याच वाटते. इकडून टाकत आलो असतो आपण इकडं. नाही तर काय, रस्ता तर बदलावा लागेल का नाही? खालून तिकडे जायला लागेल ना. डायरेक्ट देवडी यवतमाळ हायवे यवतमाळून राहत असतो घुमून फिरून. साडे बोलला तर गोवाची पच्ची भेटत आहे. अशी त्याची घुमण असायला ना. सालूड आहे. चालू सालूड मधले पल्ले नाही बनवले. आता नेतो तो तुम्हाला सालूड मध्ये. त्या काटून टाकायचा रान घालून तळी. लॉंग साईड टाकते काय एखादी भेटली करून पाहा लागते. आयटम करून पाहा लागते. डेअरिंग येते. पुलगाव रोड, दंदन छान मोठा बेकार रस्ता आहे समोर. गेलतो मी मानगाव चांदूर रेल्वेले. एकच हे फक्त आता जे पेट्रोलची कंपनी आहे ना, नायरा तिथपर्यंत बरं आहे. पण तिथून पुरा झाला कर. मग पुलगाव पासून अमरावतीपर्यंत चांगला आहे थोडासा. आता बनला नवीन तो. बनवून येईल, बनवून टाइम लागेल यायला बनायला. टाईम लागेल कारण समृद्धी झाल्यामुळे